आपल्या विविध मागण्यांसाठी हजारो मराठा बांधव शहरामध्ये मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। या आंदोलकांची कोंडी व्हावी यासाठी तेथील हॉटेल बंद करण्यात आलेली आहे। पिण्याचं पाणी सुद्धा त्यांना मिळणार नाही अशा प्रकारचे डावपेच करण्यात येत आहेत, अशा बातम्या समोर येत आहेत। एकीकडे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे अशी भूमिका घ्यायची, आणि दुसरीकडे मात्र आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची अन्न आणि पाण्या वाचून कोंडी करण्याचे प्रयत्न करायचे ही लोकशाही विरोधी कृती आहेच, शिवाय मानवतेला सुद्धा काळीमा फासणारी अशा प्रकारची ही कृती आहे। ज्यावेळी अशाच प्रकारे हजारो शेतकरी बांधव किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी चालत नाशिक वरून मुंबईला पोहोचले, त्यावेळी ठाणे आणि मुंबईच्या शहरवासियांनी पुढे येत आपल्या घासातला घास आपल्या ह्या शेतकरी भावांना, बहिणींना आणि मायबापांना देत मानवतेचं उत्तुंग दर्शन घडवलेलं होतं। मागण्यांच्या बद्दल यावेळी वेगळी मतं असली तरी सुद्धा मानवतेबद्दल आपली वेगळी मतं असू शकत नाही ही भूमिका लक्षात घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही शहरवासियांना आवाहन करतोय की त्यांनी पुढे यावं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा पुढे यावं आणि गावगाड्यातून शहरामध्ये आलेल्या या आंदोलकांना अन्न आणि पाण्या वाचून त्यांची कोंडी होणार नाही यासाठी सहकार्य करत आपल्या घासातला घास आणि पिण्याचं पाणी यांना देऊ करावं, अशा प्रकारचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहोत। सरकारने सुद्धा अन्न आणि पाणी याला शस्त्र न बनवता आंदोलकांबरोबर चर्चा करावी, त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात आणि योग्य तो तोडगा काढत संबंध महाराष्ट्रभर एक चांगलं राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवण्याची संधी त्यांनी दवडू नये, अशा प्रकारचं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सरकारला आम्ही करतो आहोत।